गुड आफ्टरनून फ्रेंड्स, रॉयल प्रो ट्रेडर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे 31/12/2025, वर्षाचा शेवटचा दिवस आहे. 3:32 झालेले आहे आणि आता इंडियन मार्केट पूर्ण क्लोज झालेलं आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा आज ट्रेड्स होते. आज निफ्टीने खूप मोठी चांगली रॅली केली, पण आपल्याला निफ्टीमध्ये एकही ट्रेड घेता आला नाही. आपल्या सेटअपमध्ये बसलेलाच नाही, त्यामुळे आपण ही रॅली अजिबात कॅप्चर केलेली नाही. बट आपण बँक निफ्टी, गोल्ड, बिटकॉइन मध्ये वगैरे म्हणजे क्रिप्टोमध्ये पण ट्रेड्स केलेले आहे, ते मी एक्सप्लेन करणारच आहे. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या नवीन नवीन फ्रेंड्सला पाठवा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. जास्त मोठा व्हिडिओ नसणार आहे. ठीक आहे, चालू करूया. चला, आता आपण गोल्ड मधला ट्रेड बघू. गोल्ड मध्ये आपले ट्रेड्स इथे आपल्याला एंट्री भेटलेले 8:15 सकाळी AM ला. त्यानंतर गोल्डचा आपण हा टार्गेट ठेवलेला. ऍक्च्युअल मध्ये हा टार्गेट इथे अचीव झालेला आहे आता, म्हणजे 11:15 वाजता सकाळी. ही तर साईडवेज झालं, पण शेवटी आपला हे टार्गेट अचीव झालं. वेळ लागला, पण झालेलं आहे. हे टार्गेट ठेवण्याचं रिझन असं होतं, इकडे बघा एक सेकंड, ही ब्ल्यू लाईन, हा लो होता ना ह्या कॅन्डलचा, हा लोचा आपण एक्झॅक्टली टार्गेट ठेवलेलं. तो बरोबर एक्झॅक्टली इथं अचीव झालेला आहे. त्यानंतर खाली आलं, थोडं परत रिव्हर्सल झालं. बट हे बघा, हे एंट्री प्राइस आहे गोल्डची, ही आहे टार्गेट प्राइस. हा रेड झोन दिसतो छोटा, त्याच्यावरती आपण हे लावलेलं आहे, स्टॉप लॉस लावलेला आहे आणि हा आहे टार्गेट. ठीक आहे, हा झाला. एखाद्याला सकाळी जरी एंट्री गोल्ड मध्ये नसेल भेटली ना, इथे पण एंट्री आलेली आहे गोल्ड मध्ये दिसते 10 वाजता सकाळी. इथं पण घेऊ शकता तुम्ही, इथे पण एंट्री आलेली आहे. ऑलमोस्ट इथे तर खूप छोटा स्टॉप लॉस होता, खूप म्हणजे खूप छोटा स्टॉप लॉस होता. एक सेकंड तुम्हाला दाखवतो. इथे जर असा एंटर जर जायला असता ना, एक सेकंड, इथं ऑलमोस्ट किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, 53 पिप्सचा स्टॉप लॉस होता. टार्गेट हे एक्झॅक्टली हे जरी ठेवलं असतं ना, 410 पिप्सचं टार्गेट होतं. 410 पिप्स, 1 म्हणजे 410 पिप्स गोल्ड मधले. सेम इथे पण असतात. इथे पण तुम्ही जर हे केलं असताना, ट्रेड घेतला असताना, इथे वरती स्टॉपला लावला त्या झोनच्या वरती, आणि हा जर इथेपर्यंत टार्गेट ठेवला असतं ना, तरी 340 पिप्सचं टार्गेट आहे आणि 68 पिप्सचा स्टॉप लॉस होता. स्टॉप लॉस पर्यंत गेलेलं नाही, हे बघू शकता. हे इथे एंट्री झालेली आहे, इथून आपण ट्रेड घेतल्या तिकडे बघताय, अजून पण स्टॉप लॉस पर्यंत गेलेलं आहे. ह्या ट्रेडच्या पण स्टॉप लॉस पर्यंत नाही गेलेले. बट हा ट्रेड क्लोज झाला असता, म्हणजे आज तीन ट्रेड झाले असते गोल्डमध्ये, पण आपण एकच होल्ड केलेला, तो आपला इथे अचीव झालेला आहे, कारण की टार्गेट छान होतं. 1:7चं रिस्क वॉर्ड झालेलं आहे आणि 600 पिप्स आहेत आपण बुक केलेले गोल्डमध्ये. आता आपण बँक निफ्टी वगैरे, आता निफ्टीचा आपला ट्रेड मिस झाला, पण आपल्याला बँक निफ्टीमध्ये एंट्री भेटली. बँक निफ्टीमध्ये काय झालं बघा, इथे ह्या कॅन्डलच्या इथे आपल्याला 10:09 ह्या कॅन्डलच्या हायला बाय सिग्नल आला आणि ह्या कॅन्डलच्या हायला आपण एंटर केलं. हे एंट्री प्राइस आहे आणि ह्या झोनच्या खाली एक्झॅक्टली स्टॉप लॉस ठेवलेला. आपण 86 पॉईंटचा स्टॉप लॉस होता बँक निफ्टीमध्ये आणि आपण टार्गेट ऍक्च्युअल मध्ये हा ठेवलेला आहे, ब्ल्यू लाईन. पण इथपर्यंत गेलंच नाही मार्केट. बघितलं, ही पर्यंत गेलंच नाही. म्हणजे मार्केटमध्ये इथं आल्यानंतर एक मोमेंटम स्लो झाली, साईडवेज झालं. आता ते मार्केट, आता इंडियन मार्केट म्हणा, कोणतेही मार्केट आपल्या हातात नसतं, सो इथं स्लो झालं. मग इथं आपण ह्या कॅन्डलच्या इथे आपण तीन वाजत आले त्या, सो इकडे आपण इथे एक सेल एंट्री पण आली आणि जर रेजिस्टन्स पण क्रिएट झाला, सो इथं आपण ऑल क्वांटिटी बुक केल्या. म्हणजे आपण 86.20चा स्टॉप लॉस ठेवलेला आणि आपण 406 पॉईंट बुक केले. 1:4 पेक्षा पण जास्त आहे रिस्क रिवॉर्ड. आपले रिस्क रिवॉर्ड खूप मोठे आहेत बघा तुम्ही. निफ्टीचा केलेलाच नाही. चला, बिटकॉइनचं इथे बघा, इथे पण एक ट्रेड आलेला, बट ही कॅन्डल पण मोठी होती आणि हा 8:45 हा काय ट्रेड माझा झालेला केलेलाच नाही आपण. इथे बघा, इथे तुम्हाला एंटर झालेलं सेल एंट्रीमध्ये आणि हा बरोबर एक्झॅक्टली हा झोन आहे ना, ग्रीन झोन, हा आपण टार्गेट ठेवलेला. 75 पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि इथे अचीव झालेला ह्या कॅन्डलला 258चा. 1:3च्या वरती आपला रिवॉर्ड आहे. इथं आपण बुक केली, नंतर मार्केट रिव्हर्सल झालं, सोडून द्या. आपला इथं क्वांटिटी सगळं ऑल बुक्स होत्या, त्यामुळे ह्याचा हा पण ट्रेड सक्सेसफुल आहे. म्हणजे इयर एंडिंग पण आपले खूप व्यवस्थित प्रॉफिटेबल झालेले बघू शकता. आता इथेरियमचे ट्रेड कसे आहेत बघा. इथे एक ट्रेड भेटलेला आपल्याला 8:03 इथे सेलिंग आली, इथं आपण एंटर झालो, बघू शकता. इथे बघा, या कॅन्डलच्या लोला आपण एंटर झालो. स्टॉप लॉस आपण बफर ठेवून ठेवलेला वरती, हे शॅडो आहे ह्याच्या वरती ठेवलेला स्टॉप लॉस पर्यंत पण नाही गेलेला वरती, पण आपला स्टॉप लॉस हिट नाही केलेला. थोड्यासाठी आपला स्टॉप लॉस सेफ झाला आणि तिथून मार्केट खालेलं, पण आपला स्टॉप लॉस सेफ होता. आणि तिथून बघा रॅली बघा, एक्झॅक्टली आपण हा झोन ठेवलेला सपोर्ट झोन, एक्झॅक्टली ह्या झोनला आलं. इथं सगळ्या क्वांटिटी बुक केल्या
आणि परत मार्केट रिव्हर्सल झालं. रिव्हर्सल झाल्यानंतर हा मार्केट एक्झॅक्टली बघा तुम्हाला दाखवतो. इथे परत एक सेल एंट्री आली. इथं ए झोन क्रिएट झाला, रेडवाला ह्या दोन्हीमध्ये गॅप आहे. त्याच्यावरती हा झोन, हा डार्क झोनच्या इथे वरती स्टॉप लॉस ठेवला. ह्या कॅन्डलच्या खाली एंट्री केली आणि एक्झॅक्टली हा डार्क झोन आपण आहे ना, सपोर्ट झोन नवीन त्याला टार्गेट ठेवलं. एक्झॅक्टली तिथं टच झालं आणि तिथून रिव्हर्सल आलं. हा पण 1:4 आहे बघा रिस्क रिवॉर्ड. हा पण 1:3.91 म्हणजे ऑलमोस्ट 4 आहे. म्हणजे आपले हे चारही पाचही ट्रेड्स आपले याच्यात गोल्डचा बघा. गोल्डचा 1, बँक निफ्टीचा 2, बिटकॉइनचा 3, 4, हा इथेरियमचा 5. इथेरियम 5 ट्रेड, पाचच्या पाचही ट्रेड्स आपले सक्सेसफुल झालेत आजचे. म्हणजे इयर एंडिंग आपली खूप छान झालेली आहे. तर सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 31 आहे आज, सगळे एन्जॉय करणारच आहे. तर नवीन वर्षात एक संकल्प करा नवीन शिकण्याचा, नवीन नवीन इन्व्हेस्टमेंटच्या, नवीन नवीन ग्रोथचा प्लॅन करा. आणि आपल्याला कोणाला शिकायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, आपला इंस्टाग्रामला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा आणि आपल्या व्हिडिओला पूर्ण बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा नवीन नवीन फ्रेंड बरोबर. थँक्यू.